श्रीमंत सरकारांनी महाराज गंगाधररावांशी असलेली आपली व्यक्तिगत कटुता विसरून केवळ तुझ्या भविष्यासाठी आपला सगळा मान सन्मान प्रतिष्ठा पणास लावून हा संबंध स्वीकारलाय आणि तू आता तो नाकारतेस? काका, आपल्या मनूचा विवाह. तुम्ही ठीकच ऐकले, परंतु काय काका? तिला हा विवाह मान्य नाहीये. काय? विवाह मान्य नाहीये? कुठे आहे मनू? आहे तिच्या कक्षात. ये बाळा, आपल्या कुलदैवताची पूजा कर. बस. घे इंदू, हे घे. हे कुलदेवते, माझ्या इंदुताईच्या होमाचा स्वीकार करून घे. आता मी येते. आम्ही पण जातोय. आम्हाला पण आपण सर्वांनी क्षमा करावी. मनू, मनू, कुठे आहेस तू मनू? मनू, महाराज, संपूर्ण झाशी हा समाचार ऐकण्यासाठी आतुर झालीये की महाराज गंगाधररावांनी विवाहासाठी स्वीकृती दिली आहे. केवळ झाशीच नव्हे महाराज, संपूर्ण बुंदेलखंड झाशीच्या महाराणीची नजरेच्या कुरवंड्या करून प्रतीक्षा करत आहे. हा निर्णय आपण सर्वांच्या म्हणण्यानुसार घेतलाय. आता दुर्गा मातेकडे हीच प्रार्थना आहे की तुमचं म्हणणं खरं ठरो आणि ह्या विवाहाने झाशीचं भाग्य बदलून जावं. यातच लपावं. त्या तिथे ठेव. श्रीमान, आपल्या आदेशानुसार बेटीच्या समध्या वस्तू आम्ही ठेवल्या आहेत इकडे. सगळ्या संदुका एकत्र ठेवल्या? श्रीमान, आपण असं म्हणाला होता की या सगळ्या वस्तू वरातीत जाणाऱ्या बैलगाडीत चढवून टाका. या संदुका काशीला जातील इंदू बेटीच्या सासरी. अरे काय करताय? मी आत्ताच सांगितलं ना, हे सामान झाशीला जाईल. अरे देवा, ही संदूक झाशीला जाणार? जा, तिला झाशीला जाणाऱ्या बैलगाडीत ठेवा. मी ज्याच्यापासून पिच्छा सोडवू पाहते, भाग्य मला तिथेच घेऊन जातंय. श्रीमंत सरकार, मोरोपंत, इथे काय करता आहात? इथे हेच पाहायला आलो होतो की काही शिल्लक तर नाही ना राहिलं. जे कार्य तुमच्या देखरेखीखाली असेल त्यात कुठली चूक होऊ शकते कधी? होऊ शकते श्रीमंत सरकार. आता बघा ना, या झाशीला जाणाऱ्या संदुकांना आपल्या सेवकांनी काशीला जाणाऱ्या संदुकांमध्ये ठेवलं. सामुग्री झाशी जावो व काशी, मुलींच्या सासरीच तर जाणार. महाराजांचा विजय असो. महाराज, आमच्या श्रीमंत सरकार पेशव्यांनी त्यांची पुत्री इंदूच्या विवाहाप्रित्यर्थ आपणासाठी काही भेट पाठवली आहे. कृपया तिचा स्वीकार करावा. आमच्यातर्फे देखील त्याचे अनेक वार अभिनंदन. थांबा. हे देवा, बहुतेक आम्हाला पाहिलं.